सध्या मी पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील चिखली गावातील वंजार वस्ती या ठिकाणी आहे. पोपट दराडे हे एक शेतकरी आहेत, गृहस्थ आहेत आपल्यासोबत. त्यांचं जे एक प्रकरण आहे ते इंदापूरच्या तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार यांच्या दालनात ते प्रकरण सुरू होतं. नेमकं काय प्रकरण होतं तर त्यांची जी शेती आहे त्या शेतामध्ये जाण्यासाठी त्या ठिकाणी पानंद रस्त्याची त्यांनी देखील मागणी केली होती. हे प्रकरण साधारणतः 2025 पासून सुरू होतं. या प्रकरणावरती साधारणतः 3/10/2025 रोजी तहसीलदाराने देखील निकाल दिलेला होता. निकाल असा दिला होता की रस्ता त्या ठिकाणी करण्यात यावा अशा प्रकारचा त्या ठिकाणी निकाल दिला. निकाल दिल्यानंतर साधारणतः 9/4/2026 रोजी त्या निकालावरती तहसीलदारांनी देखील आदेश देखील काढला होता. आदेश काढल्यानंतर साधारणतः 5/6/2026 रोजी रस्ता खुला करण्यात यावा अशा प्रकारचे देखील त्या ठिकाणी आदेश केल्यानंतर त्या ठिकाणी देखील काही सरकारी अधिकारी, महसूलचे जे अधिकारी असतील, सर्कल असतील किंवा मंडल अधिकारी, तहसीलदार असतील, तलाठी असतील, सर्कल असतील, हे सर्व अधिकारी या ठिकाणी रस्ता खुला करण्यासाठी देखील आले होते. परंतु त्या ठिकाणी मात्र रस्ता अडवला गेला असा देखील आता ह्या पोपट दराडे ह्या शेतकऱ्यांचा या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांचा आरोप आहे. नेमकं संपूर्ण हे प्रकरण काय होतं हे आपण त्यांच्याकडून सविस्तर जाणून घेऊयात. आपल्यासोबत जे तक्रारदार शेतकरी आहेत पोपट दराडे, त्यांचं संपूर्ण कुटुंब आपल्यासोबत आहेत. नेमकं काय प्रकरण झालं होतं आणि तुम्ही कशाची मागणी केली ती संपूर्ण हे संपूर्ण घटनाक्रम थोडक्यात सांगा. मी तहसीलकडे पानंद रस्त्याची, मी पोपट कोंडीबा दराडे, मी तहसीलकडे पानंद रस्त्याची मागणी केली होती. त्यावेळेस माझा निकाल लागला त्या माझ्या बाजूने आणि त्यांनी ते निकालाचे आदेश सुद्धा काढला. आदेश काढल्यानंतर मग मला ती सर्कलची प्रोसेस पूर्ण केली. मी आम्हाला नोटिसा रस्ता काढण्याच्या आधी 1 महिना मिळाल्या होत्या किंवा सगळ्यांनाच मिळाल्या होत्या. त्याच्या सह्या वगैरे पाहिजे असतील तर तो आपल्याला ग्रामविकास अधिकाऱ्याकडे सुद्धा भेटतील, ग्रामविकास महसूल अधिकाऱ्याकडे भेटतील ते सह्या. परंतु ती लोक म्हणतात आम्हाला नोटीस भेटलं नाही, असं नाही, तसं नाही, तसं नाही. म्हणजे सगळं बनावर असते या. आणि मग नंतर सर्कल साहेबांनी इथं येऊन रस्ता तर मला काढून दिलाच नाही. परंतु मला खर्च इतका मोठा पडला की JCB लावला, नंतर व्हिडिओ शूटिंगचा कॅमेरा, पोलिसांची फी, ही माझ्या आता ह्या परिस्थितीत, नाजूक परिस्थितीत मला लय मोठा ही त्रास सहन करावा लागलाय. कारण मी इकडून तिकडून उसनेवारी पैसे घेऊन मी हे काम केलंय. त्यात माझ्या घरात 3 दिव्यांग आहेत. त्या दिव्यांगाचं पालन पोषण करायचं काम माझं आज एकट्यावर पडतंय. मी ही घर कसं चालवायचं? मग ह्याच्यामुळं मला खूप त्रास झालाय. आणि सर्कल साहेबांनी सुद्धा ह्या गोष्टीची नोंद घेतली नाही, कुठला गुन्हा दाखल केला नाही, काय नाही. हे सगळं दडपशाहीचं काम केलं त्यांनी. प्लस त्या दिवशी गाव गुंड आणून इथं माझं सगळं आलेले ते कॅमेरावाले, JCB ही सगळी धामधूम करून हाकलून लावली. त्याचा व्हिडिओ कॅमेरा सुद्धा माझ्याकडे मी शूटिंग केलेला आहे. पाहिजे तिथं मी दाखवू शकतो ते बी. आणि नंतर मग मी सर्कल बरोबर पोलीस स्टेशनला गेलो. त्या दिवशी संध्याकाळी पोलीस स्टेशनला गेलो असता तर तिथं मला सर्कल साहेब म्हणले आता त्यांच्यावर आपण गुन्हा दाखल करू शासकीय कलमानुसार, आमच्या कामात अडचण आणल्याबद्दल कुठला कलम लावायचं ते पण ती सांगितलं त्यांनी तिथं मला. त्यावर मला त्यांनी 4 दिवस असंच गोळलं. त्यात रविवार शनिवार आला, सुट्टी आहे, सोमवारी आहे. मग सोमवारी मंगळवारी मी गेलो त्यांच्याकडं. आता अंदाजे आज मला वाटतं 12 तारीख असेल. 12 तारीख आली तरी त्यांनी ही कुठलंही पाऊल उचललेलं नाही. त्यासाठी मी डोंगे साहेबांकडे गेलो 5 तारखेला, त्याच दिवशी संध्याकाळी. कारण माझ्या बरोबर मग ही बाकीची पण आमचे वादी प्रतिवादी ही सगळीच तिथं आली. त्यांना वाटलं ही गुन्हा दाखल होईल. डोंगे साहेबांच्या कॅबिन मध्ये आम्ही 5 तारखेला संध्याकाळी 7:30 ते 7:30च्या आसपास गेलो असेल. तर डोंगे साहेबांनी आम्हाला तिथं सगळं ओपन सांगितलं की कारण इथले तंटामुक्ती अध्यक्ष तिथं आले होते आणि त्यांनी ते डोंगे साहेब त्यांच्यावर चिडलेत की तू माझ्यावर 5 दिवस झालं किती बर्डन आणतोय, किती दबाव आणतोय, हे मी सगळ्या समोर सांगू का? आज मला एक अशी म्हणजे मनाला असं वाटायला लागलं की डोंगे म्हणजे एक तुकाराम मुंड्याच्या रक्तातलंच कुठलं तरी त्यांचं म्हणजे गट जुळत असावा. कारण त्यांनी माझ्यासाठी तेवढं केलं तिथं. पण ही बाकीचं सर्कलचं ह्याचं काय, ह्यांनी पैसे खाऊन ही प्रकरण अजिबात दाबले गेले. ह्यांनी गुन्हा दाखल केला नाही, काय नाही. किंवा माझा आता एवढा मोठा खर्च झालेला आहे, कोण मला भरून देणार? सर्कल कोणते? सर्कल मंडल अधिकारी जे आहे सर्कल, त्यांचं नाव काय सांगते का? हा सांगेल ना. ते राकुंडे भाऊसाहेब म्हणून आहेत. त्यांचं पूर्ण नाव सांगता येत नाही मला, पण राकुंडे भाऊसाहेब म्हणून आहेत. पण त्यांनी ही आज नुसती माझी मजा बघायचं काम चाललंय. मी त्यांच्या ऑफिसला हेल्पट रोजच मारतोय. काय झालं तर आता 4-5 दिवस झालं मारतोय. कारण
मला त्यांनी सांगितलं होतं की सोमवारी तारीख किती होती कोणास ठाऊक, पण सोमवार पासून आज गुरुवार आला शुक्रवार आला, तर ते आता 2-4 दिवस झालं मी थोडक्यात ओळखून घेतलं की ह्यांनी कुठंतरी घोंगडी बैठक टाकून हे सगळं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलाय. आता सर्कल नेमकं काय म्हणतात तुम्हाला? सर्कल म्हणतात ते सगळं प्रकरण आता तहसीलकडे दिलंय. तहसीलदारांनी नेमका आदेश काय काढला होता त्या दिवशी? तहसीलदारने रस्ता खुला करण्याचाच आदेश काढला होता. तहसीलदारला फोन हा. लावला होता त्यांनी इथनं हा. भाऊसाहेबांनी. हा. त्यांनी गुन्हा दाखल करा म्हणून सांगितलं होतं कोणी सांगितलं गुन्हा? तहसीलदार. तहसीलदार. हा. फोनवर त्यांना सांगितलं होतं गुन्हा दाखल करा, सर्कल काढून देत नाही तर गुन्हा दाखल करा. त्यांनी काय केलं नाही. सर्कलने गुन्हा दाखल नाही नाही. केला. कोण कोण आलं त्या दिवशी सर्कलला? अजून कोण कोण आलते? शासकीय होतं. अधिकारी कोण कोण होते? सर्कल होतं, तलाठी, पोलीस पाटील. तलाठी, पोलीस पाटलांची नाव सांगते का? पोलीस पाटील गायकवाड. तलाठी कोण? रास्ते हा? रास्ते भाऊसाहेब म्हणून आहेत, हा. आता नवीनच आलेत आमच्या इथं, हा, हा. ते होते. हम्म. गावातली बरीचशी लोक होती, पण कुणीही हस्तक्षेप अजिबात केलेला नाही. कारण आता दिव्यांगाची हेळसांड प्रत्येक वेळेस होतीच, यात काय म्हणजे वावगं नाहीच. तसंच आम्हाला इथं वागणूक मिळते. नक्कीच एकंदरीत आपण जर पाहिलं तर खरं तर महसूलच्या काही अधिकाऱ्यांच्या याच्यामध्ये कुठंतरी हलगर्जीपणा म्हणावं लागेल. अशा हलगर्जीपणामुळे देखील आजपर्यंत हा संपूर्ण रस्ता देखील प्रलंबित असल्याचं पाहायला मिळतं. कसं ह्या शेतकऱ्यांच्या कुटुंबात देखील 3 व्यक्ती दिव्यांग आहेत. त्यांचा मुलगा देखील या ठिकाणी दिव्यांग आपण पाहू शकतो. नेमकं कुठं म्हणजे दिव्यांग नेमकं कसे ते कर्णबधीर आहे. कर्णबधीर 100% असून दिव्यांग आहे हा. खरं तर हे दिव्यांग व्यक्ती कर्णबधीर असून नेमकं काय काय लागले ह्यांना? काय रानात नांगरी आणत होता इथं, बैल आणलेली नांगरायला. त्यावेळेस ह्याच्या डोक्याला नांगरीचा मार बसला. तेव्हा हा दिव्यांग दोन्ही कानाने कर्णबधीर झालेला आहे तो. आणि हे पण दिव्यांग आहेत. माझी सून पण दिव्यांग आहे. दिव्यांगावर लय मोठा अन्याय केलाय त्यांनी. आज त्या सर्कलनं ह्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचं कामच होतं. आज आम्ही लोकांकडनं कर्ज काढून का माझ्या पायाला चप्पल नाही, असली चप्पल मी घालतीय. एवढं लोकांचं ऋण पाणी करून आम्ही पैसे खर्चून जेसीपीला त्या फोटो शिटिंग आणलेलं ती त्यांनी अजिबात कुठल्याही प्रकारची हालचाल केली नाही. फक्त ह्यांना सांगितलं आज करू उद्या करू, टोलवाटोलीची उत्तरं देऊन आज ती मोकळी झालेली आहेत. निव्वळ रस्ता नसल्यामुळं माझ्या भावाला म्हणजे ऐकायचं आयुष्यभराचं ते ऐकायचं बंद झालं. का तर रस्ता नाही. रस्ता असता तर ट्रॅक्टर इथं आला असता. ट्रॅक्टर नसल्यामुळं नांगर डोक्यावर आणायला लागला बैलाचा. म्हणजे अख्ख्या आयुष्याचं वाटोळं झालं त्याचं. नक्कीच खरं तर ही विशेष बाब म्हणजे राज्याचे कृषी मंत्री आणि इंदापूर तालुक्याचे एक प्रतिनिधी आहेत. दत्तात्रय भरणे राज्याचे कृषी मंत्री आहेत. त्यांच्या तालुक्यातला हा प्रश्न आहे. अशा प्रकारचा शेतकऱ्याच्या बांधावरचा जो रस्ता आहे, ठीक आहे, दुसऱ्या शेतकऱ्यांनी जर अडवला असेल, परंतु त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांनी बी कुठंतरी आपली कुचराई केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु तहसीलदारांचा आदेश असताना सुद्धा कुठल्या प्रकारचा या ठिकाणी जो रस्ता आहे तो खुला करण्यात आला नाही. अधिकारी आले आणि फक्त आपली या ठिकाणी फक्त भेट देऊन गेले असं एकंदरीत म्हणावं लागेल. अधिकारी आले आणि फक्त भेट देऊन गेले. यानंतर रस्ता मात्र अजूनही देखील आदेश होऊन सुद्धा संपूर्ण हा रस्ता प्रलंबित असल्याचा आजही तो प्रश्न प्रलंबित असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. परंतु ह्या रस्त्याच्या खुला करण्यासाठी कामासाठी ज्या पद्धतीचे जे अधिकारी असतात त्याच्यामध्ये वालचंदनगर पोलीस स्टेशनचे EPI डुंगे देखील असतात. त्यांनी देखील या ठिकाणी त्यांच्या देखील कार्याबद्दल देखील शेतकऱ्यांनी देखील समाधान व्यक्त करत त्यांना देखील तुकाराम मुंडेंची या ठिकाणी उपमा दिलेली आहे. त्यांनी देखील या रस्त्याच्या कामामध्ये देखील त्यांना ह्या शेतकऱ्याला देखील मात्र या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं सहकार्य केल्याचं या देखील शेतकरी देखील सांगत आहेत. परंतु एकंदरीत जर पाहता महसूल विभागाकडून मात्र कुठल्याही प्रकारचं सहकार्य असं